आज आहे हुंदरूपी. आमच्या घरामध्ये नवीन मेंबर ॲड झाला आहे. हुंदरूपीचा प्रसाद आहे कालचा. आणि हा हुंदरूपीचा निवेद शेतावरती टाकायचा आहे. हाड तूस उंदरा बाहेर पड, काळ्या मुंगीचं तोंड धर, हाड तूस. नमस्कार मित्रांनो, साहिल शिंदे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, आज गणपती नंतरचा दुसरा दिवस आहे, म्हणजे आज हुंदरूपी आहे. मग मित्रांनो, आज हुंदरूपी असल्यामुळे हुंदरूपीची जी काय प्रोसेस आहे ती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, हुंदरूपीचा निवेद म्हणजे काय असतोय की गणपती दिवशी आम्ही जो पोळींचा निवेद करतोय, पोळींचा प्रसाद जो देवाला दाखवतोय, तो प्रसाद केळीच्या पानामध्ये वगैरे घेऊन तो आपल्या शेतावरती टाकावा लागतोय. आणि त्याला एक कडवं आहे, म्हणजे एक वाक्य आहे, बोलतात ते पण काय बोलतात मी ते तुम्हाला म्हणजे ब्लॉगमध्ये सांगेन पुढे. आत्ता इथं म्हणजे ती तशी सिच्युएशन नाही. मित्रांनो, घरी आल्यानंतर मला एक खुशखबरी ऐकायला भेटली, ती म्हणजे ही बघा. आमच्या घरामध्ये नवीन मेंबर ॲड झाला आहे. सकाळी 6:30च्या दरम्यान गोट्यामध्ये येऊन गेलेलो, तेव्हा मस्त काय आमची व्यालेली नव्हती. आणि त्याच्यानंतर म्हणजे एक 7च्या दरम्यान ती यायली असणार. मग ते पप्पानं मला सांगितलं, ही आमची म्हस, म्हणजे ही त्या रेडकाची मम्मी आणि ही ह्याची मम्मी. आणि ह्याची मम्मी आम्ही विकलो, दुसऱ्याच्या घरात आहे, आमच्याच गावामध्ये, पण दुसऱ्याला विकत दिलेली. आज आमच्या म्हशीला बरोबर म्हणजे 10 महिने 10 दिवस पूर्ण होतात. आणि तिनं बरोबर आपला जे पूर्ण महिने जे असतात ते कंप्लीट केले. आणि 10व्या दिवशी ती आली 10 महिने 10 दिवसानंतर. आम्हाला वाटत होतं काल वितय काय की म्हणजे असं म्हणतात की गणपती दिवशीचा, म्हणजे ऐकलं मी कालच की गणपती दिवशीचा दिवस जो आहे तो म्हणजे म्हस वगैरे विणं वगैरे हे अशुभ मानलं जातं. पण कितपत योग्य आहे किंवा खरं आहे ते मला काय माहिती नाही. तर मित्रांनो, हा इथं हुंदरूपीचा प्रसाद आहे कालचा. आणि हा आता शेतामध्ये टाकायचा आहेत आणि हा निवेद गायला दाखवायचा. आता हुंदरूपीचा जो प्रसाद आहे तो हा केळीच्या पानामध्ये घेतलेला आहे. एक पप्पा घेऊन जाणार शेतावरती, आणि मी दुसऱ्या शेतावरती घेऊन जाणार. मी हा इकडे ठेवला आहे, हा घेऊन जायचा आहे आणि हा निवेद गायला दाखवायचा. तर मित्रांनो, आता शेतावरती आलो आहे. हा हुंदरूपीचा निवेद शेतावरती टाकायचा आहे. आणि ते आपले बरेचसे गावकरीसुद्धा हुंदरूपीचा निवेद टाकायसाठी आलेले आहेत. आणि हे आमचे शेत वगैरे आहेत, आता याच्यामध्येच हा निवेद टाकायचा आहे. तर मित्रांनो, गणपती दिवशी आम्ही जो काय पोळीचा किंवा दहीभाताचा निवेद गणपतीला दाखवतोय, तो दुसऱ्या दिवशी हुंदरूपी दिवशी असा शेतामध्ये टाकला जातो. आणि मी तुम्हाला म्हणलेलं की हुंदरूपीचा निवेद टाकताना त्याला एक कडवं वाक्य बोलतात ते म्हणजे, आता तुम्हाला डेमो दाखवतो. हे असा निवेद हातामध्ये घ्यायचा आणि हा शेतामध्ये टाकायचा असता. आणि त्याला वाक्य ते होतं की हाड तूस उंदरा बाहेर पड, काळ्या मुंगीचं तोंड धर, हाड तूस उंदरा बाहेर पड, काळ्या मुंगीचं तोंड धर, हाड तूस. मित्रांनो, हे वाक्य होतं. मित्रांनो, हे जे मी आता वाक्य बोललं, जे हुंदरूपीचा निवेद शेतामध्ये टाकताना जे वाक्य बोलतात, ते वाक्य मी पहिल्यांदा माझ्या बाबाच्या तोंडातून ऐकलेलं. त्यावेळेला मी खूपच लहान होतो, तरी पण पहिलीपेक्षा पण लहान होतो, म्हणजे 7-8 वर्षाचा, तरी 6 वर्षाचा होतो असेल. त्यावेळेला मी पहिल्यांदा हे वाक्य ऐकलेलं. त्याच्यानंतर जेव्हा बाबा वारले, त्याच्यानंतर मग दादा आणि मी दोघंजण जायचो आणि पप्पा दुसऱ्या शेताकडे निवेद टाकायचे. मग त्यावेळेला आपण दादाच्या तोंडातून सुद्धा हे वाक्य ऐकलेलं. त्याच्यानंतर मला हे वाक्य पाठ होतं. आणि ही कितीतरी वर्षापासून चालत आलेली परंपरा होती. म्हणजे परत होती नाही, तर ही परंपरा चालू आहे. आणि ही ज्यादातर गावामध्ये वगैरे, खेडेगावामध्ये ही परंपरा चालू आहे. तर मित्रांनो, आता आलो इथं नागनवाडीमध्ये. इथं आदित्यला कपाट घ्यायचं होतं, गोदरेजचं कपाट. मग इथं नागनवाडीच्या पेट्रोल पंपावरती भागीरथी, हे नाव काय, भागीरथी ट्रेडर्समध्ये इथं आलो आहे. माझा बघू कोणतं चूज करतोय. पॉलिश करून देणार की का ते. फर्स्ट एक्सपिरियन्स खराब झालाय, थोडंसं गंज आणि थोडंसं म्हणजे डलनेस वाटायला का. दुसरं देणार की त्याने. हा, ही मस्त आहे की रे. ते उघडलं आपोआप. कोण आहे का बघ आत.
कोण कोण दडून बसवून आहे ना. ही इकडे गादी आणि ही इकडं वट्टीवरती जे शोकेचे कपाट लावतात ते सेम कपाट दादाच्या लग्नामध्ये असं भेटलंय बघा. नाही इकडं हे डिझाईन आहे सेम. अरे तेजा तुझी एकटा आठवण काढला तुमचं. मला एकट्या मित्रांनी म्हटल्या की तुमच्या गावाकडे बुलेट किंग कोण आहे म्हटलं. मग त्याच्यानंतर म्हटलं बुलेट किंग नाही का तो, त्याच्याकडे हाय KTM लुना. लुना किंग नाव पडले बुलेट किंग. खरं त्याच्या एक सांगू, माझ्यामुळे तुम्ही आता आमच्या तालुकापूर फेमस झाले आहेत. मग याच्याबद्दल तुझं काय मत? म्हणजे फेमस ते 17 व्ह्यू कुठायचे ते 100 तुझी व्हायची नाही करू इथनं उद्या बघतील ना कोणतरी. कोण बघताय तुझे व्हिडिओ? क्वालिटी आहे का बुकच्या व्हिडिओ? अरे असेच बनवायचे कुठेच व्हिडिओ बघले काय कामात धंदेच बघायला होता याच्या व्हिडिओ ना का नाही चांगले व्हिडिओ बघायला दुसरे कुठे. हो काय ते देवा धर्माचं बघा, आमच्यासारख्याचं बघून काय करते हे नको असं. बेडरूम मध्ये चालतंय हे ना खाड्यांमध्ये हे बेडरूम मध्ये चालतंय. बाहेर असं म्हणजे कुठं पण मग कुठं आतमध्ये कपडे ठेवायचे मग हे फक्त तुला बाहेर तुझं ना घरात तुझं एकदम तर हे जरा मोठं आहे. आधी फक्त एकच विषय आहे, ह्याला जर हे काच का नाही काचला ड्रिल मारून हे करतात. जर ह्याला काय लागलं तर काच पूर्ण जात आहे, कारण की आमचं कपाट सेम गेलं आहे, एक साईडची काच गेलं आहे. मित्रांनो आता मी ह्या कपाटाचं जे उदाहरण दिलेलं तसंच सेम त्याचं म्हणजे उदाहरण हे बघा. इथं हे आरशाला इथं होल म्हणजे ड्रिल करून हे जे स्क्रू लावतात त्याच्यामुळे आरशाला म्हणजे इथं जरा थोडा पण दाब पडला तर हे असा क्रॅक जाण्याची खूप संभावना असते. आणि त्याच्यामुळेच आमचं एक साईडची जी काच होती ती पूर्ण फुटलेली. त्याच्यामुळे आम्हाला फक्त आमच्या घरामध्ये एक साईडचा आरसा आहे, या साईडला नाही. आणि तसे काही गरज पण नाही, त्याच्यामुळे एकच सिंगलच आरसा आहे त्या गोदरेजच्या कपाडाला. हे बघा इथं आणखीन एक उदाहरण, इथं पण क्रॅक गेला आहे. आता याला इथं काय कोणती तिजोरी म्हणजे काय कपाट काय पसंत आलं नाही, त्याला सिंगल डोअरचं पाहिजे. आणि इथं जास्त डबल डोअरचे कपाट आहेत, त्याच्यामुळे आता इथून जमलं चंदगडला चाललो आहे. चंदगडमध्ये बघूया कुठे डबल डोअरचं भेटतं आहे काय. सिंगल डोअर नाही, सिंगल डोअर. ना भाग